आपण पाहत आहोत संख्यांचा चढता उतरता क्रम स्वाध्याय 6.2 मधील आपण पहिले प्रश्न 6 पाहिले होते. आता त्या पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. तर त्यापुढे आता लक्षात घ्या, संख्यांचा चढता उतरता क्रम आपण आणखी एकदा रिव्हिजन करू. चढता क्रम म्हणजे कसा? संख्यांचा चढता क्रम म्हणजे 1 2 3 4 या पद्धतीने संख्यांचा चढता क्रम आणि 4 3 2 1 या पद्धतीने हा उतरता क्रम. आता लक्षात घ्या, हे एक अंकी संख्येत पटकन समजतं. दोन अंकी संख्येमध्ये काय करायचं? दोन अंकी संख्याला एकच त्याऐवजी दशक स्थान बघायचं. दशक स्थान, आता दशक स्थानी बघा मी काय टाकलं, इथं 9 आहे, इथं 8 आहे, 3 आहे, इथं 8 आहे. मग इथं काय होईल? आपण चढता क्रम लावायचा असताना मग ही लहान संख्या, आपल्याला दशक कोणता लहान आहे? हा लहान आहे. मग ही संख्या येणार. पुन्हा दशकामध्ये कोणता आहे? 8 8 दशक सेम झाला. पुन्हा दशक कोणता आहे? इथं 2 एकक आहे. म्हणजे ही संख्या 82 ही चढता क्रम झाला. आता उरली कोणती? 84 आणि 91. ह्याच्या दोन्हीपैकी कोणती लहान संख्या आहे? 84 आणि मोठी संख्या आहे 91. लक्षात आलं? आता हे झालं दशकावरून. आता समजा शतकावरून समजा म्हणलं, इथं 4 5 3 2 इथं काय दिलं? दशक. शतक बघायचं. आता काय बघायचं? शतक. शतकावरून ठरवायचं आहे. आता शतकावरून ठरवायचं आहे की कोणती संख्या मोठी आहे. बाकीचं पुढचं बघायचं नाही. तर शतक वेगवेगळे तेव्हा शतक 2 3 4 5 आणि 4. मग 2 ची संख्या कोणती? 291. 3 ची संख्या कोणती? 384. पुन्हा 4 ची संख्या कोणती? 433 आणि 582. ही असा चढता क्रम आणि ह्याच्या उलट उतरता क्रम. आता 6वा प्रश्न काय आहे आपण इथं पाहूया की पुढील संख्या गटांपैकी काही संख्या गट दिले आहेत. कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत? तुम्हाला म्हणलं होतं हे पुस्तक घ्या तुम्ही. समजा हे पुस्तक नसेल, जुनं कोणतंही 2022 2024 23 25 पुस्तक असेल तरी सुद्धा चालतं. नवीन आल्यानंतर नवीन घ्या किंवा 2025 सुद्धा पुस्तक चालतं. ठीक आहे. तर याच्यामधला प्रश्न 7वा असा आहे की पुढील संख्या गटातील कोणत्या संख्या गटातील संख्या अचूक क्रमाने मांडल्या आहेत? आता बघा, जर आपण बघितलं की पहिल्या गटात कोणती संख्या आहे? 51,000, पुन्हा 41, 43,000, 51,000. म्हणजे 51 41 43 आणि 51. म्हणजे चढता क्रम इथे चुकला. 51 आहे, इथे 41 आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नात पहिल्या पर्यायामध्ये चुकलेला आहे. बघा तुम्हाला दिसतं का? दुसरा काय पर्याय आहे? दुसरा आहे 51 51 41 43. म्हणजे इथं सुद्धा चढता क्रम चुकलेला आहे. इथं 51 51 43 41 इथं सुद्धा चढता क्रम चुकल्यासारखा वाटत आहे. चौथा प्रश्न बघा, चौथा पर्याय 41 43 51 51. हा इथं बरोबर आल्यासारखं दिसतोय. 41 43 इथे 51 51 19 37 51 23 45. बघा ह्यामध्ये फरक दिसतो आहे. कोणती संख्या आपल्याला बरोबर आल्यासारखी वाटते? आता बघा 51 51 19 37 आणि 51 23 45 म्हणजे बघा 937 51 5,12,000. सॉरी, काय चुकायला लागलं ते? 5,12,345 आणि ही आहे 5,11,937. म्हणजे ही पण चुकीची आहे. आपल्याला कोणती संख्या येईल आणखीन एकदा आपल्याला तपासून बघावं लागणार आहे की संख्या कोणती आहे? 51 23. आता मी पहिल्यापासून संख्याच लिहितो म्हणजे आपल्याला अचूक लक्षात
येईल. 51, 23, 45 पहिल्या गटातील संख्या आहे 51, 23, 45. 23, 45 म्हणजे बघा 5,12,345. 4 12 900. 4 12 900 म्हणजे 4,12,000. म्हणजे हा निश्चितपणे पर्याय क्रमांक एक चुकलेलाच आहे. दुसरा पर्याय क्रमांक काय आहे अजून मध्ये बघू. 51, 23, 45. 51, 23, 45 आणि 51, 19, 37. 51, 19, 37 म्हणजे 5,11,937. 5,12,000. 5,12,000 आधी आली, 5,11,000 नंतर आली. म्हणजे हा चढता क्रम हा सुद्धा निश्चितपणे नाहीच आहे. आता पर्याय क्रमांक 3 बघूयात. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे 5 12 हे 5 11 937. 5 11 937 आणि पुढं 5 12 345. 5 12 345. तिथं काय झालं 5,11,345 12 5,12,345 म्हणजे हे पण 5 11 937. 5 12 345 हे बरोबर आलेले झाले. पहिल्या दोन संख्यांमध्ये पर्यंत बरोबर आहे. आता तिसरी संख्या काय आहे 43 433 00. 433 000 म्हणजे इथं 4,33,000 आहे. 4,33,000 म्हणजे ही तर ह्याच्या आधी यायला पाहिजे होती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकलाय. आता पर्याय क्रमांक 4 बघूयात. पर्याय क्रमांक 4 काहीतरी बघूयात आणखी एकदा. 4 12 900. 4 12 900 4,12,900. त्यानंतर 43 3 43 3 000 4,33,000 ही पूर्ण संख्या. म्हणजे इथं तर बरोबर दिसायला लागलं 4 12 4 33. पुन्हा 5 11 937. 5 11 937. 5 11 900 5,11,937 म्हणजे ही सुद्धा चढता क्रम इथपर्यंत बरोबर आलेला आहे. आता चौथी संख्या घेतल्यावर काय व्हायला लागले 5,12,000. 5,12,345. 345 ही बरोबर आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4च आपण पहिल्यांदा पाहिलेला पर्याय क्रमांक 4च बरोबर आहे. 4 लाख 4 लाख 5 लाख 5 लाख 5,11,000 आहे. 5,12,000 आहे. म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे. या संख्या योग्य क्रमाने म्हणजे कोणता क्रम योग्य क्रम म्हणजे चढता क्रम लिहिण्यास पहिल्या व शेवटच्या संख्या. आता ह्या संख्या योग्य क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने लिहू. क्रम 33 33 33 33 33 33,000 33,000 सगळ्यांना कॉमन आहे. इथं 300 आहे, इथं 700 आहे, इथं 400 आहे, इथं 300 आहे. आता लहान कोणतं आहे 300 300. 300 300 मध्ये लहान कोणतं 347 आणि हे 374 म्हणजे 347 लहान म्हणजे 33 347. त्याच्यानंतर 33 374. ओके हे झालं. आता ह्या दोन्ही पैकी कोणते आहे ही 400 आहे ही 700 आहे म्हणजे ही 400 मध्ये आली. 33 437 आणि 33 743 743. या संख्या योग्य मांडल्यानंतर पहिल्या व शेवटच्या ही पहिली संख्या ही शेवटची संख्या यातील फरक म्हणजे वजाबाकी. आता मोठी संख्या ही आहे 33,743 वजा 33,347. 13तनं 7 गेले 6 उरले हातच्याला 1. 14तनं 5 गेले 9 उरले हातच्याला 1. 7तनं 4 गेले 3 उरले 0 0. 396 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके.
चला आता इथं या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास उतरता क्रम लावूया. उक्र उक्र म्हणजे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या घ्यावी लागेल आपल्याला. मोठी संख्या पहिला अचानक संख्या हजारी स्थान कोणतं आहे? 8 8 8 8 म्हणजे ह्याचा विषयच नाही. आता आपल्याला याच्यावरून हजार स्थानावरून संख्या लहान मोठी ठरणार नाही कारण सारखेच अंक आहेत. आता शतक स्थानावर बघू. शतक स्थान 7 5 8 आणि 4 करेक्ट. ह्या दोन शतकावरून कळेल. इथं काय आहे? 8 आहे. 800 म्हणल्यावर ही संख्या मोठी म्हणजे 8875. आता कोणती आहे? 700 म्हणजे 8758. त्यानंतर आता कोणती झाली? 700 झाली, 800 झाली, 500 आणि 400 म्हणजे 500 मोठी म्हणजे 8587, 8478. हे झाले उतरता क्रम. उतरता क्रम काय म्हणजे त्यातील तिसऱ्या संख्येत पहिली दुसरी तिसरी ही तिसरी संख्या. तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर हा शतक स्थानावर कोणता अंक असेल? 5. ठीक आहे. हा प्रश्न 10वा महत्वाचा समजावा का तर 2021 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा विचारलेला आहे. हा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता उतरता क्रम लिहायचा आहे. आता बघा इथं 3 3 2 2 हा इथं आपण काय करू शकतो? थोडी गडबड होऊ शकते. इथं मोठी संख्या ही 6 अंक दिसायला लागले. ही 5 अंके, ही 5 अंके, ही 5 अंके, ही 6 अंके. बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 6 ही 6 अंके म्हणून ही मोठी संख्या आहे. उक्र उतरता क्रम 2,29,997. ठीक. आता उरलेल्या संख्या उरलेल्यामध्ये हे 32,000 आहे, 39 आहे, हे 39 आहे. मग 39 पैकी कोणती येणार? इथं शतकाला 0 आहे, इथं शतकाला 2 आहे म्हणजे ही मोठी संख्या. मग 39,296. त्यानंतर 39,096 आणि 32,996. 32,996. 1 9 राहिला. ठीक आहे. बघा गडबड कुठं करतो आपण? इथं गडबड करतो. 6 अंकी संख्या ही मोठी संख्या आलेली. म्हणून नीट थोडस लक्ष दिलं बारकाईनं वाचलं की आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता काय म्हणलेलं आहे? उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या ही पहिली व तिसऱ्या ही तिसऱ्या संख्येची बेरीज किती? इथंच बेरीज मांडू. ही पहिली संख्या तिसरी 39,096 39,096 यांची बेरीज मांडायची आहे. 7 आणि 6 13ला 3 हातच्याला 1 9 9 18 19ला 9 हातच्याला 1 9 1 10ला 0 हातच्याला 1 9 1 10 10 9 19 19ला 9 हातच्याला 1 3 आणि 1 4 आणि 2 6 2 अशी 2 2,69,000 2,69,093 2,69,093. पर्याय क्रमांक 1. बघा 2021 आहे. लक्षात घ्या किती अंकी संख्या आहे त्याच्यावर लहान मोठेपणा समजतो. किती अंकी संख्या शतक स्थान मोठा आहे का दशक स्थान मोठा आहे का एकक स्थान मोठा आहे याच्यावरून पण लहान मोठी संख्या समजते. संख्यांचा लहान मोठेपणा व्यवस्थित समजून घेतला की हा टॉपिक अतिशय सोपा आहे. यावर निश्चितपणे एक प्रश्न असतो म्हणजे 2 मार्क असतातच. आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही प्रश्न लिहित चला, त्याचे उत्तर लिहित चला. प्रश्न त्याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. रिव्हिजन टाकत चला. ओके, थँक्यू.